जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुळा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल भीमाशेठ, आता आमच्या प्रस्थानाचा क्षण आला. प्रभू, या सर्वांचं कल्याण हो. आपणा सर्वांना एक सांगावायचं आहे. आपल्या कुटुंबाशी माझं नाते अनेक वर्षांपासून आहे. आपण आजपर्यंत मला जे प्रेम आणि आदर दिला त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. महाशास्त्री, आज आपण असे का बोलत आहात? भीमाशेठ, मायानंद, म्हाळसेच्या विवाहाच्या प्रस्तावानिमित्त जेजुरीस जाणं झालं आणि माझं आयुष्य अंतर्बाह्य बदलून गेलं. साक्षात श्री मार्तंड भैरवाचं दर्शन आणि सानिध्य यांनी मी कृतकृत्य झालो. आयुष्य सार्थकी लागलं. आयुष्याच्या या टप्प्यावर आणखीन काय हवं? प्रपंच करताना परमार्थ साधावा म्हणून संसारात थांबलो, परंतु आता प्रत्यक्ष परमेश्वराची भेट झाली. आता कोणतीच इच्छा राहिली नाही. मन तृप्त झालं. महाशास्त्री, आपण असे आज निर्वाणीचे का बोलत आहात? कारण तसेच आहे. आता माझे वय झाले. इतक्या दिव्य अनुभवातनं गेल्यानंतर उर्वरित आयुष्य त्या खंडेरायाच्या चिंतनात व्यतीत करायचं ठरवलंय. मी वानप्रस्थाश्रम स्वीकारतो आहे.
देवा तुम्ही सांगावा धाडलात भेटायला या म्हणून तातडीनं आलो. काय आज्ञा? गणप्पा, आज गडावर घडलेला प्रसंग अजूनही आम्ही विसरलो नाही. गावातील वैद्यांनाही माहित नाही अशा जहाल विषारी सर्पाचा दंश त्या सेवकाला झाला असे तुम्ही म्हणालात. पर देवा, जंगलात येशीवर ह्या आधी पण साप चावलेत, आपल्या सेवकांना चावलेत, गावच्या लोकांना चावलेत. पर आत्ता पातूर गावातल्या वैद्य बुवांनी दिलेली मात्रा लगेच लागू पडायची. पर आता वैद्य बुवांना बी काही समजना झाले. काहीतर वंगाळ आहे बघा देवा. हे असे कृत्य करणारे, हे असे जहाल विष ओकणारे सर्प अकस्मात कसे निपजले याची आम्हाला चांगलीच कल्पना आहे. आणि अजून असे कितीतरी सर्प जेजुरीच्या वेशीवर टपून बसले असतील. त्यामुळे चोडप्पा, जेजुरीच्या वेशीवर गस्त वाढवा. जेजुरी येणाऱ्या प्रत्येक संकटाची चाहूल आपल्याला कळायला हवी. पर देवा, आम्हाला माहित आहे तुम्ही कोणता विचार करता आहात ते. असे प्रकार घडल्यावर कोणताही सेवक सहजासहजी गस्त घालायला तयार होणार नाही अशी भीती तुम्हाला वाटते, होय ना? होय देवा. जोडोबा, गडाच्या वेशीवर भंडारा उधळा. काळजी करू नका. यापुढे अशा प्रकारचा सर्पदोष कोणालाही होणार नाही अशी खात्री बाळगा. आज्ञा असावी. महाशास्त्री, आम्हा सर्वांसाठी आपण केवळ पौरोहित्य करणारे नाही, आमच्या आयुष्याचा एक भाग आहात. आम्हा सर्वांसाठी आपण पितृस्थान या. तेव्हा वानप्रस्थाश्रमात जाण्याचा निर्णय आपला मागे घ्यावा महाशास्त्री. भीमाशे, मायानंदा, सावरा स्वतः. माझे हे महत् भाग्य आहे की माझे या घराशी ऋणानुबंध जुळले. आपण उभयता इतके भाग्यवान आहात की म्हाळसासारखी दिव्य कन्या या घरात जन्माला आली. आपण शिवभक्त आहात. वृथा मोह नसावा. मी आजपर्यंत केलेल्या पौरोहित्याच्या दक्षिणेस्वरूप माझी एक इच्छा पूर्ण करा. महाशास्त्री, आपण आज्ञा करा. आपण सांगाल ते आपल्या चरणावर ठेवीन असे वचन मी आपल्याला देतो. प्रस्थानपूर्व मला म्हाळसेच्या चरणी मस्तक ठेवायचे आहे. महाशास्त्री, मला असे धर्म संकटात टाकू नका. मी आपल्याकडून नमस्कार कसा घेऊ?
माझी एवढी इच्छा पूर्ण नाही करणार? आपणा सर्वांना माझा शेवटचा नमस्कार. हे प्रभू, हे काय आहे? माझ्यापेक्षा ज्येष्ठ, माझ्या कुटुंबावर माझ्यावर नितांत प्रेम करणारे त्यांनी आपले मस्तक माझ्या पायावर का ठेवले? हा काय प्रकार आहे देवा? मी कोण आहे? माझ्यात अशी कोणती गोष्ट आहे की जी मला माहित नाही? जेजुरीला भृगु ऋषींनी मला दर्शन दिले. वाटेत एक मुलगी भेटली, तिला माझ्या सभोवताली प्रकाश दिसला. हा सगळा काय प्रकार आहे प्रभू? हे जे सगळं घडलंय याचा मी काय अर्थ लावू? बोलावे. नेहमी प्रसन्न दिसणाऱ्या म्हासेच्या डोळ्यात आज पाणी का आहे? आता महाशास्त्रींनी सांगितले की ते वानप्रस्थाश्रम स्वीकारत आहेत. उत्तम झाले. सर्व मोह नष्ट होणे आणि अशी बुद्धी होणे हा केवळ सुयोग आहे. जाताना त्यांनी त्यांचे मस्तक माझ्या पायावर ठेवले. त्याचा अर्थ मी काय समजावा? साधना करत असताना त्यांना जो अनुभव आला असेल त्यातूनच त्याने वानप्रस्थाश्रमाचा निर्णय घेतला असेल. त्यांचा नमस्कार करणे हे प्रतिकात्मक आहे. त्यामुळे त्यांचा नमस्कार तुला आहे असं न समजता तुझ्यात जे अरूप आहे त्याला आहे. किती सोपं करून सांगितलं आपण. मला आणखीन एक विचारायचे आहे. जेजुरीमध्ये सगळ्यांनाच काही दिवसात माहित होईल की आम्ही असे एकांतात बोलत असतो.
त्यामुळे आम्हास व्यत्यय आणू नये आणि आपण बोलावे. मी जेजुरीहून नेवासला येताना मला एक मुलगी भेटली आणि तिने मला सांगितले की माझ्या सभोवताली तिला प्रकाश दिसतो. कशी होती ती कन्या? छान वाटली मला. मी तिला हे पण बोलले की तू बोलतेस तेव्हा तुझ्या जिभेवर साखर आहे असे वाटते. तुला बघून तुझ्या कोणीही प्रेमात पडेल. तुम्ही काहीच का बोलला नाहीत? अशा अनेक घटना घडतील ज्याचे अर्थ उमजणार नाही. अनेक प्रश्न पडतील, पण प्रश्न आहे म्हणजे सृष्टीमध्ये त्याची उत्तरे असणारच. आणि ती उत्तरं शोधायची असतील तर स्वतःला तसे तयार करा. म्हणजे काय करायचे? आपण मार्तंड भैरवाच्या अर्धांगिनी होणार आहात. त्यासाठी सिद्ध व्हा. आपण कोण आहोत, आपले मूळ रूप काय आहे हे समजून घेण्यासाठी साधनेची सुरुवात करा. म्हणजे आपण मला भेटणार? साधनेला कधी प्रारंभ करायचा? शीघ्र, योग्य वेळी. देवा, देवा, रात्रीचा प्रहर जवळ आलाय. सर्व प्रजा निजायच्या तयारीत असताना आपण असे गंभीर का? काही चिंतेची बाब तर नाही ना? प्रधानजी, जेजुरीच्या वेशीवर गस्त घालणार आपल्या सेवकाला सर्पदंश झाला. हे कृत्य कोणाचे हे आपण चांगलेच जाणता. हे कृत्य त्या सर्पाचे रूप घेतलेल्या दैत्याचे आहे. देवा, मला वाटलं होतं मल्लासुराच्या वधानंतर उन्मत्त झालेले त्याचे दोन्ही पुत्र योग्य तो धडा घेतील, आपला अहंकार सोडून देतील, आपल्या प्रजेच्या वाटेला जाणार नाही. नाही प्रधानजी, कुंभकाला आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड घ्यायचा आहे. त्यासाठीच तो ही अशी कृत्य करत आहे. देवा, म्हणजे कुंभकाचा समाचार घेण्यासाठी आपल्याला परत युद्ध करावे लागेल अशीच चिन्ह दिसत आहेत. आणि आम्हाला नेमकं तेच नकोय प्रधानजी. अशुभाचा नाश करण्यासाठी युद्ध हा एकमेव पर्याय नाही. युद्धामुळे प्रजेला भयाच्या छायेखाली राहावं लागतं. जीवितहानी होऊ शकते जी आम्हाला नकोय. प्रधानजी, वेळ प्रसंगी आम्हाला त्याही परिस्थितीला सामोरे जावं लागेल. परंतु यावर काही तोडगा काढायला हवा आहे निश्चित. कुंभकाला ही समज देणं अनिवार्य आहे की लोकांना असं वेठीस धरून काहीही निष्पन्न होणार नाही. देवा, चिंता करू नये. आपण असल्याने जेजुरी पूर्णपणे सुरक्षित आहे. सर्व प्रजा सुखरूप आहे. प्रधानजी, या चिंतेबरोबर आम्हाला अजून एक चिंता सतावत आहे. आपणास कोणती चिंता सतावतीये हे मला चांगलंच ठाऊक आहे देवा. तुर्तास तरी आपण कुंभकाबद्दल निश्चिंत राहावे. या प्रकरणात मी स्वतः काही मार्ग सापडतो का ते पाहतो. आपण विश्रांती घ्यावी. देवा, तिम्माशेठ यांनी आपणास नेवासेला येण्याचे आमंत्रण धाडले आहे. आपण तिकडे जाऊन यावे असे आम्हास वाटते. परंतु नेवासेस जाताना मध्येच वेगळ्या वळणास गेला नाही तर उत्तम.
त्या दिवशी आपल्या घरला पाडा आलता बघ समदा, तेव्हा तुम्ही समधे गेलात आणि तो रंगा आलता की घरला? रंग्या तुला काय वंगाळ बोलला नाही ना? त्याच्यात आहे का तेवढी धमक? तरी माझा हात धरायला निघाला होता, पण तेवढ्यात आजीने येऊन काठीचा एक दणका दिला हातावर. औंदाच्याला कधी नव्हतं ते हत्यार घेतलंय पेटत. खार घरला आहेत की मग हत्यार? आजा काय विचारती ती? खर्च हत्यार सरपण कापाया है, हे लांडग कापाया. लांडग म्हणजे? म्हणजे रंग्याला कापाया घेतलंय हत्यार. या पोरीचा हात धरतोस काय रे? नाही त्याचे हात कापून त्याला उभा कापला ना, नावाचा आजा मिळणार म्या.